तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं यात्रा विथ जीके मध्ये. यात्रा विथ जीके म्हणजे तुम्हाला महत्वाचं माहितीच आहे. यात्रा म्हणजे प्रवास, गीत म्हणजे माझ्यासोबत, जीके म्हणजे माझं नाव आहे मित्रांनो, किशोर गायकवाड. त्याच्यावर आपण युट्यूब चॅनलवरती बघू शकतो. आपण ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग वगैरे टाकतो मित्रांनो. आज मी आलेलो होतो कन्याकुमारी या ठिकाणी. कन्याकुमारी हे आपल्या भारताचं सगळ्यात शेवटचं ठिकाण. तर म्हटलं तर मित्रांनो, खरंच शेवटचं ठिकाण. इथून समुद्र पाहिलं, निळा शहराचा समुद्र. आतापर्यंतच माझ्या आयुष्यात सगळ्यात भारी बीच आणि सगळ्यात भारी समुद्राचं म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. मी आलो होतो आज कन्याकुमारीला फिरण्यासाठी, म्हणजे फिरण्यासाठी पण आणि आपलं जॉब म्हणून पण आलेलो मित्रांनो. तिथल्या समुद्र, इथं व्ह्यू पॉइंट आहे मित्रांनो, जिथून आपण समुद्राचा एकदम मस्त पैकी व्ह्यू घेऊ शकतो मित्रांनो. समुद्राचा व्ह्यू घेतल्यानंतर त्या साईडला राईट साईडला माझ्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे मित्रांनो. तिथं बोटिंगला जावं लागतं. त्याचं तिकीट आहे 40 रुपये. 40 रुपये तिकीट टाकतो मित्रांनो. तसंच आपण कन्याकुमारी मधलं वैशिष्ट्य पण बघणार आहे. इथं काय स्पेशल आहे काय नाही. मला तर सगळ्यात स्पेशल वाटतं समुद्र. बघा काय लाटांचा आवाज, कळकळ आवाज, पाणी म्हणजे अंत नाही मित्रांनो. तुम्ही दुनियाच्या कोणत्या पण कोपऱ्यामध्ये गेले तर तुम्हाला समुद्र पाणीच पाणी बघायला भेटतात. तर विचार करा, आपण बाहेर फिरायला जातो मित्रांनो या सर्व काही गोष्टी बघण्यासाठी. आपल्या भारतामध्ये किती सुरुवात आणि किती सगळ्यात सुंदर गोष्टी आहे ना मित्रांनो. जसं केरळ झालं, कर्नाटक झालं, तमिळनाडू झालं, आंध्र प्रदेश झालं. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. तिकडे शिमला झालं, शिमलामध्ये पण किती भारी ठिकाण आहे मित्रांनो. बर्फ जिकडे बघा तिकडे बर्फच बर्फ. तर आपल्या भारताला खूप भारी सौंदर्य लाभलेले आहे आणि मला तर गर्व आहे की मी इंडियन आहे म्हणून मित्रांनो. आणि तसंच आता आपण कन्याकुमारीचे पुढचे व्ह्यू पण बघू मित्रांनो. जेवढं मला कव्हर करता येईल तेवढं तर कव्हर करणारच आहे आपण. पण वैशिष्ट्य मला खरंच आज अभिमान वाटते की मी ड्रायव्हर होतो. कारण की न पैसे देता, न काय करता, न खर्च करता ऑल इंडिया फिरू शकतो मित्रांनो. आणि माझ्यासोबत तुम्ही पण घर बसलं बघू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण पुढचं दृश्य पण बघू. तिकडे स्वामी विवेकानंदाच्या स्मारकाकडे तर काही जाऊ शकणार नाही आपण, कारण की तिकडे जाण्यासाठी कधी या वर्षाचे 12 महिने गर्दीच असणार मित्रांनो. फरक आहे तिथला. त्याच्यानंतर जर कवीच्या म्हटलं मेन, आपल्या मागे पॅसेंजर गाडी घेऊन आलेलो मित्रांनो. बाकी काय नाही. आपला टायमिंग आहे इथं 5 वाजेपर्यंत थांबण्याचा. त्याच्यानंतर आपण जाणार मित्रांनो रामेश्वर, जे 4 धामपैकी एक धाम मानलं जातं मित्रांनो रामेश्वर. जिथून रामानं सेतू बांधला होता मित्रांनो सीता बांधण्यासाठी. ते आपण उद्या बघणार आहे. उद्या आपला ते ब्लॉग आहे, हाच ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटणार मित्रांनो बघायला. इथलं काही जास्त शूट घेणार नाही, नॉर्मल शूट घेणार आहे मित्रांनो. मेन आपला मुद्दा उद्या रामेश्वरचा आहे. हे मला छान वाटलं लोकेशन म्हणून सुरुवात मी केली आजच्या ब्लॉगची. तर चला बघू मित्रांनो, उद्या रामेश्वरचं बघण्याची आपल्याला पूर्ण एक्सप्लोर. मी उद्या कितीही नाही ड्रायव्हिंग केली आज, तरी मी उद्या तुमच्या सर्वांसाठी एक धामचं दर्शन देणार मित्रांनो. हे वादा आहे माझं मित्रांनो तुम्हाला सर्वांना. कारण की मला माहिती खूप मिडल क्लास लोक असं ज्यांना जाणं होत नाही, त्यांच्यासाठी आपण घर बसल्या रामेश्वर दर्शन देणार मित्रांनो. तर चला मित्रांनो, बघू आपण आता पुढचं नजारा. मस्तपैकी एक्सप्लोर करू इथला व्हिडिओ कॅप्चर करू म्हणजे रामेश्वरचं, जिथं आपण 22 कुंडाचा करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी समुद्राचा एन्जॉय केला. चला मग आता आपण तिकडे बघायला जाऊ. थोडं जवळून स्वामी विवेकानंद महाराजांचा पुतळा कॅप्चर करून बघू. थोडस काहीतरी खाऊन लाईट नाश्ता वगैरे करून, कारण सारे सकाळचं काही जेवण वगैरे झालेलं नाही मित्रांनो. तर बघा, अशा समुद्राच्या किनाऱ्यानं चालण्याची मजा म्हणजे वेगळीच असते. हे फक्त ट्रॅव्हल मध्येच भेटतं मित्रांनो. त्यासाठी ट्रॅव्हलिंग बनवायचं मला भाग्य लागलं. खरंच छान वाटतं मित्रांनो. माझ्या मिसेसने मला सजेस्ट केलं, तुम्ही फिरता म्हणे, तुम्ही हे केलं पाहिजे म्हणे मित्रांनो. तुम्हाला एक थोडी अतरंगी मंदिर दाखवतो मित्रांनो, थांबा. तर बघा मित्रांनो, समुद्र आणि अशा समुद्राच्या किनारी जर देवस्थान असलं किती भारी वाटत असेल मित्रांनो. त्या बाई इथं मस्तपैकी देवस्थान आहे. कोणत्या देवाचं माहित नाही मित्रांनो, पण आहे बरं का मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर हे देवस्थान मला खरं खूप छान वाटलं. बघा मूर्ती वगैरे मस्त ओपन प्लेस मध्ये देवस्थान आहे मित्रांनो. आपण तर दर्शन घेऊ, काय असो नसो. आणि मेन म्हणजे माझ्या भोलेबाबाचं त्रिशूळ आहे की नाही खतरनाक. हा सीन तर खरं नशिबानं बघायला भेटत असेल मित्रांनो. असे सीन बघून खरं मनाला एकदम प्रसन्न वाटलं. खरे ओमकार, कसं वाटतंय? एक नंबर भैया. काय म्हणशील मग आपल्या व्ह्यू या चॅनल साठी, काय म्हणशील? चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. बघा मित्रांनो, खरंच भारी वातावरण मध्ये आहे मंदिर पण. तर चला मित्रांनो, पुढचं व्ह्यू घेऊ. पटापट कॅप्चर करून गाडीत जाऊन आराम पण करायचा आहे, कारण की उद्या आपल्याला 22 कुंडाचं स्नान करायचं मित्रांनो. हे बा, थोडं मेंटेन केलं पाहिजे का आता एवढं चांगलं स्वच्छ ठिकाणी मित्रांनो. मंदिर, हे कचरा वगैरे थोडं मेंटेन केलं पाहिजे, बाकी काही नाही मित्रांनो. लाटा तर अशा उठताय ना, जायचं मनच होत नाही मित्रांनो माझं.
असं नेचरला होतं आपल्याला खूप आवडतं. नाही माझ्या बाबाचं. जय भोलेनाथ मित्रांनो, जय भोलेनाथ. बघा मित्रांनो, आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. मार्केटमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो, किती गर्दी इथं. आता डिसेंबर महिना चालू असल्यामुळे क्रिसमसच्या सुट्ट्या आहे सर्वांना, त्यामुळे सगळीकडे गर्दीच आहे मित्रांनो. जिथं जातो मी पर्यटक स्थळ ठिकाणी गर्दी भेटते. आज काम वगैरे असल्यानंतर कोणाला भेटत नाही जाण्यासाठी, त्यामुळे सगळे फॅमिली सुट्टीच्या निमित्त बाहेर फिरायला जाते. आणि एक आम्ही मित्रांनो जे काम 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 इथं छोटंसं मार्केट आहे मित्रांनो, घेऊ शकतो आपण वगैरे खरेदी वगैरे करण्यासाठी. चांगले आहे, बेस्ट प्लेस आहे मित्रांनो. आपण पण खरेदी करणार आहे थोडी नॉर्मली. बघा मित्रांनो, नहीं दिखाना कोई. जवळ चेकपोस्ट पण मित्रांनो इथं कंटिन्यू आपल्याला एक काय म्हणजे अलर्ट करत असतं मित्रांनो. बघा टूर गाईड वगैरे जे बघा मित्रांनो, किती भारी आणि किती निवांत वातावरण आहे. मस्त आहे की काय बनवणाऱ्यानं आयलंडच एकच नंबर आहे. भगवान ने हर जगह ले मित्रांनो, चांगल्या प्रकारे कॅप्चर केलेले मित्रांनो. ते बघण्यासाठी इथंच सर्व काही आलेले आणि इथंच सनसेट पॉईंट आहे मित्रांनो. बोटी जाता मित्रांनो, बोटी बसून जाता मित्रांनो. 40 रुपये पर पर्सन तिकीट लागते मित्रांनो. तिथं जाण्यासाठी वर्षाची 12 महिने गर्दीच असते मित्रांनो. Emergency situation? Need police assistance? Need a tourist guide? Have you found any objects that belong? तर बघा मित्रांनो, आपलं फिरणं झालेलं आहे मित्रांनो. इथं आता आपण चाललेलो आहे गाडीच्या दिशेनं. मार्केट पण बघितलं आपण, सर्व काही फिरणं झालं आपलं. जास्त तर काही इथे हे नाही, टुरिस्ट प्लेसेस आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मार्केट पण आहे, सर्व काही गोष्टी झालेल्या आपल्या फिरणं. आता आपण जाऊ गाडीकडं. चला मित्रांनो, भेटू काहीतरी खाऊ, जाऊ पटापट गाडीकडं आपल्या. तर बघा मित्रांनो, फिरणं झालं आपलं मस्तपैकी. जाऊ आता आपण आपल्या गाडीकडे. आता आपलं मस्तपैकी बघणं झालेलं आहे. आता उद्याची ट्रिप आपली रामेश्वरची आपण निघणार आहे संध्याकाळी. आता थोड्या वेळ झोप घेणं तर खूप महत्वाची मित्रांनो, बरोबर नाही? तर मग आता मस्तपैकी निवांत जाऊ गाडीकडे, जेवण बिवण करू, मस्तपैकी झोपून राहू आणि रात्रीचा थोडा प्रवासाचा आनंद घेऊ. उद्या रामेश्वरचं दर्शन घेऊ मित्रांनो, बरोबर नाही? तर भेटू पुन्हा आपण आता डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी मित्रांनो. मित्रांनो, गाडीकडे जात असताना काही तर नवीनच वातावरण दिसलं आपल्याला, तर म्हटलं चला बघून जाऊया मित्रांनो. ॲक्वा वॉटर काय आहे ते. तर मित्रांनो, तिकीट काढू आपण इथून. किती तिकीट आहे ना? 100. मित्रांनो, मस्त 50 रुपये तिकीट प्रमाणे दोघांचे तिकीट फाडलं मित्रांनो. काकांना दिलं. बघा इथं फिश, हे समुद्रातले फिश वगैरे सारखं मित्रांनो वाटतं. बघा, एक से बडकर एक फिश आहे मित्रांनो इथं. ए स्माइल कर, स्माइल. बघा, हे काहीतरी नवीनच वाटतंय. अरे ए, नजर से घायल कर दी की क्या मुझे. ज्या आपण बघितल्या पण नसेल कधी अशा माशा होत्या मित्रांनो इथं. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on
just a thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. मित्रांनो आपल्याला माहित पण नसेल एवढं भयान प्रकारच्या माशा मित्रांनो. हे बघ, ही पण काही तर नवीनच होतं मित्रांनो. अप्रतिम आहे. ज्यानं बनवलंय ना ही वस्तू, तर त्याला सल्यूट आहे मित्रांनो. इतक्या सर्वांचं माशाचं कलेक्शन, एवढ्या सर्व प्राण्यांचं कलेक्शन करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो. छान होतं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपलं फिरणं तर झालेलं आहे. त्यांचं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, ॲक्वा वर्ल्ड फिश कन्याकुमारी म्हणून असं काहीतरी आहे. बघा हे त्यांचे इंस्टाग्राम वगैरे अशा प्रकारे खूप छान मेंटेन केलेलं मित्रांनो. बघा डायरेक्ट अख्खं घरच दिलेलं आहे त्यांनी फिशवाल्यांसाठी. हे बरोबर समुद्राच्या समोरच आहे मित्रांनो. कन्याकुमारी स्मारक बघायला जाताना समुद्राच्या समोरच मित्रांनो. बघा भारी वाटलं मित्रांनो. चला आता जाऊ आपण खरंच गाडीकडे. आता खरंच खूप टाइम झालेला आहे मित्रांनो. आता जाऊ गाडीकडे आपण. चलो भेटू गाडी मित्रांनो लगेच. गाडीकडे जात असताना मित्रांनो मस्त ड्रायफ्रुटचं दुकान भेटलं. तिथून आपण घेतली चिक्की, लगेच खवा, अजून काहीतरी घेऊ मित्रांनो. इथं बघा भारी वाटते मित्रांनो, क्वालिटी वगैरे. तर घेऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो, ट्राय करून कसं होतं काय होतं. तर मित्रांनो मस्त ड्रायफ्रूट वगैरे घेतले, निघालो ओमकार आणि मी गाडीकडे जाण्यासाठी. थंडीच्या दिवसामध्ये ड्रायफ्रूट खाणं चांगलं असतं मित्रांनो, त्यामुळे म्हणलं चला आपण पण ट्राय करून पाहू कसे लागतं काय लागतं. भारी दुकान होतं, भारी होते मामा, पण रिजनेबल रेट मध्येच लावलं, काही जास्त मागणी दिली. खरं ओमकार 800 रुपये केजी कालू हे होती तर काजू, 800 रुपये किलो. मस्त होतं. आता पक्क्यात आपण गाडीकडे जायचं मित्रांनो. आता इथं आपला ब्लॉक थांबू कन्याकुमारीचा. आता गाडीत जाऊन तुम्हाला गाडी वगैरे दाखवतो मित्रांनो. संध्याकाळचा प्रवास एन्जॉय करत आपण उद्याचा रामेश्वरचा प्रवास बघू मित्रांनो. चलो बाय. ओमकार फायनली मित्रांनो आम्ही गाडीमध्ये आलोय. उन्हानं बाहेर असे हालत टाईट झाले. बाबा बघा कसे बसले तोतर घालून. झालं फिरणं कन्याकुमारी. शोध राहिली आजी. आजी नाही त्याच्यामध्ये, तुम्हीच दिसू राहिली. आजी नको म्हणली मला. आजी नको म्हणले त्यांची त्यांना व्हिडिओ मध्ये, यासाठी मित्रांनो जाऊ द्या. तर बघा मित्रांनो झाले आपले फिरणं. आता आपण निघू संध्याकाळी याला रामेश्वरला जाण्यासाठी. भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळच्या थेट ब्लॉक मध्ये. तब तक लेट जय हिंद. तर राम राम मित्रांनो, आपली झोप बीप झालेली. ओंकार पण मस्त रेडी झालेला आहे मित्रांनो. गाडीची काच पण साफ झालेली, गाडी रेडी, लोकांचे जेवण होऊन गाडीत बसून राहिले मित्रांनो. आता आपण चाललेलो रामेश्वरला. रामेश्वर म्हणजे 4 धामपैकी 1 धाम. आता सकाळ सकाळी पोहोचू, रात्रीचा प्रवास एन्जॉय करा मित्रांनो. आपली पण मस्त झोप बीप झालेली. आपण आता सकाळ सकाळी 7 म्हणजे 7 वाजता बरोबर रामेश्वरला. बरोबर नाही आजी? पुढे जायचंय. बरं 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 बोलायला ना पोरायला. चला मित्रांनो पाहू पुढचा प्रवास आपण. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तर फायनली मित्रांनो मी रामेश्वरला पोहोचलेले. आता पटापट पैकी मस्त आंघोळ बिंगोळी करू, जाऊ आजचा रामेश्वरचा ब्लॉग शूट करण्यासाठी मित्रांनो. मस्त प्रवास झालेला आपला कन्याकुमारीचा पण ब्लॉग मस्त झालेला मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. असेच टवटवीत आणि नवीन ताजे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या पेजला नक्की फॉलो करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.